आज मी तुम्हाला एका मिनिटात उपाशीपोटी हळदीचं पाणी पिण्याचे 10 फायदे सांगणार आहे. चला तर मग. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं नॅचरल पॉलिफिनॉल आहे, ज्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे हळद इन्फ्लमेशन किंवा सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज. हळदीतील कर्क्युमिन अँटीऑक्सिडंट आहे. कर्क्युमिन एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार करतं आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतं. रोगप्रतिकार शक्ती वाढते. हळदीतील कर्क्युमिन नावाचा घटक इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फायदेशीर आहे. काही संशोधनात समोर आलंय की हळदीच्या सेवनामुळे इम्युन सेल्सची ॲक्टिव्हिटी वाढते. हळदीतील कर्क्युमिन आर्थरायटिसवर खूप फायदेशीर आहे. याबाबत काही अभ्यास झाले. संशोधकांना आढळून आलं की कर्क्युमिन ऑस्ट्रिओ आर्थरायटिस रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. ऑस्ट्रिओ आर्थरायटिस रुग्णांनी जेवणात हळद असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यावर सांधेदुखी कमी झाल्याचं संशोधनात सांगितलं. कॅनेडियन डायजेस्टिव्ह हेल्थ फाउंडेशनच्या माहितीनुसार हळदीमध्ये आढळणारं कर्क्युमिन आतड्यातील मायक्रोबायोटासोबत कार्य करतं. मायक्रोबायोटामध्ये असंतुलन झाल्यास इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, कोलोन कॅन्सर, लठ्ठपणा, मधुमेह आणि ॲलर्जी यांसारखे आजार होण्याचा धोका असतो. हळद हा मायक्रोबायोटा मजबूत करण्यासाठी मदत करते. 2012 मध्ये 121 बायपास सर्जरी झालेल्या लोकांवर एक संशोधन झालं. काहींना सर्जरीच्या आधी आणि नंतर कर्क्युमिन दिलं. यांना रुग्णालयात हार्ट अटॅक येण्याचा धोका 65% कमी झाल्याचं दिसून आलं. हळद नसांच्या आतील आवरण चांगलं ठेवण्यास मदत करते. हळदीचा रक्तातील लिपिड लेवलवरती चांगला परिणाम होतो. संशोधकांच्या माहितीनुसार हळद आणि कर्क्युमिन सिरम LDL आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करतात. त्वचा चांगली होते. हळदीत अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे चेहऱ्यावर इन्फेक्शन होण्यापासून संरक्षण मिळतं. हळद लिव्हर सेल्सला प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करते, ज्यामुळे लिव्हर सेल्स खराब होण्याचा धोका कमी होण्याची शक्यता असते. तर एका संशोधनात हळद मेंदूचं कार्य सुधारण्यास मदत करते असंही आढळून आलंय. मग हळदीचं पाणी कोणी पिऊ नये? वेबमेडीच्या माहितीनुसार गर्भवती महिला, ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिला, गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाचा त्रास असेल किंवा रक्त पातळ होण्याचे औषध घेत असाल तर हळदीचं पाणी अजिबात पिऊ नका.